मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आता रणशिंग फुंकलेले आहे आणि मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे। येत्या 30 मे पासून जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं। कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जरांगेंनी आता पुन्हा आंदोलनाचा हा एल्गार पुकारलाय। आंदोलन करण्याच्या आधीच प्रमाणपत्र द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय। मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं बैठक बोलावली होती। यावेळी समर्थकांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली आहे। तारीख आंदोलन होणार अंतरवाली शांततेत, राज्यात होणार शांततेत। अंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। 30 जूनला ते खोटं नाही, कसल्या आग्र्याचे नंबर लागत आहेत। मराठ्याच्या विरोधात बोललं की खासदार, मंत्री, आमदार व्हायला मग तुम्ही किती काम करतो राहू। कधीच या काळजाला, या रक्ताला बेमनीशी शिवू शकत नाही, फक्त तुमच्यासाठी। आणि ह्या विषय अर्पण केले तुमच्या पायावरती। कधी मरण येऊ दे, पण समाजासाठीच येईल आणि तुमच्या लेकराच्या चेहऱ्याला आनंदच दिसतो। किती टोळ्या आमल्या, किती टोळ्या, ती टोळी बंद पडली लगेच। त्या संघटना ना प्रेस घ्यायची ठरलो होतो। तारीख पण डिक्लेअर झाली, प्रेसची तारीख डिक्लेअर झाली। काय झालं माहितच नाही काय झालं। एका मंत्र्याने जाऊन माझ्या विरोधात एका माणसाला 2-2 कोटी रुपये द्यायचे ठरवलं। संघटनेला, एका संघटनेला 2 कोटी जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं। 15-16 कोटी आकडा गेला त्यांचा। फुकट पैसे म्हणल्यावर त्याच्या 2 कोटीचे तुझं जरांगे पाटलाच्या विरोधातच बोलायचं ना, ही लय गंभीर बाब आहे। आणि मला माहिती कळली, मी म्हणलं त्याला मला नीट खाय म्हणलं बरं का, मी खोटं नाही बोलत, आज सांगून टाकतो तुम्हाला। म्हणलं नीट खाय, तो आहे मतदारसंघात, तुला घेतात नाही कशाला गणित लागून होतो घेतो। ज्याला 2 कोटी देणार होते तेच माझ्याकडे आहे। तर जरांगे यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाची ही हाक दिलेली आहे आणि या संदर्भात विविध राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्यात। सध्या आपल्याबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके जोडले गेलेले आहेत, जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। लक्ष्मणजी, पुन्हा एकदा जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे। 30 मे पासून त्यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे। सरकारवर अनेक ताशेरे ओढलेले आहेत आणि अजूनही GR प्रमाणे प्रमाणपत्रांचं वाटप होत नसल्याची त्यांनी तक्रार केलेली आहे। नाही, खरं तर जरांगे हा एवढा महान माणूस आहे की त्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांना इतर लोकांचे हक्क अधिकार मान्य नाहीत, त्यांना संविधानिक किंवा लिगल ऍस्पेक्ट माहिती नाही, त्यांना त्यांच्या मागण्या कशा मान्य झाल्या पाहिजेत एवढंच त्यांना कळतं। तर त्यांचं ज्ञान आणि नॉलेज एवढं आगाध आहे की जरांगे पाटलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा मॅग्सेसे अवॉर्ड मिळाला पाहिजे आणि त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सहकार्य, त्यांना शासनाने 25,000 महिन्याचं मानधन चालू करावं आणि त्यांना जे फिडिंग करणारे जे काही पॉलिटिकल लीडर आहेत त्या लीडर लोकांचा खरं काय सन्मान करावा। कारण महाराष्ट्रामधला ओबीसी, महाराष्ट्रामधला बहुजन, जे काही छोटे घटक आहेत ते घटक आता देशोधडीला लागलेले आहेत। ते आता लोकल बॉडीमध्ये दिसणार नाहीत, ते आता नोकऱ्यामध्ये दिसणार नाहीत। कारण कालच्या लोकल बॉडीच्या निवडणुका झाल्या। मी तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये G24च्या माध्यमातून एक जबाबदारीनं मी तुम्हाला माहिती देतो की पुण्याजवळ उरुळी कांचन नावाची एक नगर परिषद, देवाची उरुळी, तर तिथं नगर परिषदेमध्ये 9 जागा ओबीसींना होत्या। त्या 9च्या 9 जागा मराठा कुणबींनी बोगस सर्टिफिकेटद्वारे त्या बेकायदा ताबा मारला त्याच्यावरती। कुठे आहे ओबीसी? ओबीसीचं आरक्षण संपलंय आणि जरांगे नावाच्या चौथी नापास खुळचट माणसाला गावगाड्यातल्या छोट्या मोठ्या, ज्यांनी सामाजिक दुजाभाव ज्यांच्या पिढ्यांनी वर्षानुवर्षे भोगला, ज्यांनी सोशल डिस्क्रिमिनेशन भोगलं, त्या माणसांचं काय होणार आहे याची फिकीर या माणसाला आहे का? त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय 13-14 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत, तेव्हा सर्व लोकांच्या हिताचं संरक्षण मुख्यमंत्र्यांनी करावं। जरांगे सारख्या चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं जर तुम्ही बेकायदा GR काढणार असाल, बेकायदा आरक्षण संपवणार असाल,
तर या गोष्टींना ओबीसीचं आंदोलक म्हणून जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही या मनोज जरांगेंच्या सर्व मागण्यांना विरोध करू. मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री फक्त जरांगेंच्या जातीचे नाहीयेत, तर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत. याचं भान कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवावं. 2 सप्टेंबरच्या JRच्या माध्यमातून ओबीसी देशोधडीला लागलेला आहे, हे आम्ही वेळोवेळी महाराष्ट्रात सांगितलेलं आहे. ठीक, आपण झी 24 तासकडे प्रतिक्रिया नोंदवली. धन्यवाद लक्ष्मणजी हाके. आपण बोललात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या बरोबर होते. मनोज जरांगेंनी आता आंदोलनाची ही हाक दिलेली. 3 कोटी मराठे या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं त्यांनी म्हटलं आणि सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यावर लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे ओबीसींचं आरक्षण संपत चाललेलं आहे. मुख्यमंत्री हे केवळ एक व्यक्ती नाही, ते संपूर्ण महाराष्ट्राचे ते आहे. ते ना जरांगेंच्या जातीचे आहेत ना कोणाच्या जातीचे, ते महाराष्ट्राच्या जनतेचे आहेत आणि त्यामुळे त्यांनी या संदर्भात लक्ष द्यावं अशी त्यांनी मागणी केली आहे. तर जरांगेंच्या नेमक्या मागण्या काय आहेत तेही आपण एकदा पाहूया. हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं थांबवलेलं वाटप सुरू करावं. 29 मे पर्यंत मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं. कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना तातडीनं प्रमाणपत्र द्या. सातारा गॅझेटियरनुसार तातडीनं GR काढा. 1994च्या धर्तीवर सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा प्रलंबित GR काढा. राज्यातल्या मराठ्यांवरची सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. सगळ्या योजना पुन्हा सुरू करा. एकही योजना बंद करू नका, बंद होऊ नये अशी त्यांनी मागणी केली आहे. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा. आरक्षणासाठी नेमलेली मंत्रिमंडळ उपसमिती ही बरखास्त करा. आरक्षणासाठी नव्यानं समिती स्थापन करा अशी मागणी त्यांनी केली आहे. तर जरांगेंनी आंदोलनाची ही हाक दिल्यानंतर यावर संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया. जरांगे पाटलांनी गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच या बाबतीबद्दलचा इशारा सरकारला दिला होता. सरकारने सुद्धा त्या इशाऱ्याला गांभीर्याने घेतलेला आहे. स्वतः विखे पाटीलांनी जरांगेंची भेटही घेतली होती. त्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं त्याबद्दलचे आम्हाला माहीत नाही, परंतु त्यावेळेला ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्याच्यासाठी सरकारने सकारात्मक पावलं उचललेली आहेत. आणि हे आंदोलन होऊ नये त्यापूर्वी हे त्यांच्या असलेल्या मागण्या या किती तडीस नेता येईल याचा प्रयत्न सरकार निश्चित करेल. आंदोलन हा त्यांचा अधिकार आहे.